मुंबई नाशिकमध्ये बजरंग दल आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। धर्मांतराच्या विरोधात बजरंग दलाचं आंदोलन सुरू आहे। मुंबई नाशिकमध्ये बजरंग दलाचं आंदोलन सुरू आहे। मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन सुरू आहे। तर हिंदू मुलींना संरक्षण देण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे। आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी सुद्धा करण्यात आलेली आहे। मूर्खा घालायचा विषय आहे तो हिंदू मुलीला म्हणजे कंपल्सरी करण्यासाठी त्यांनी जबरदस्ती केली। आणि जर कोणी बिंदी लावायची असेल, कोणी टिकली लावायची असेल, कोणी हातामध्ये गंडा बांधायचा असेल तर त्याला निषेध म्हणून त्यांनी दुकानातून हाकलून दिलेला आहे। तर हे निषेधार्थच आहे आणि हे हिंदू आम्ही समाज असं हे सहन करू शकणार नाही। त्यामुळे आम्ही हा निषेध मोर्चा इथे ठेवलेला आहे। आता यापुढे सहन करणार नाही आम्ही हिंदू लोक। हा जिहाद पूर्णपणे थांबलाच गेला पाहिजे। आंदोलन करून काय नक्की तुम्हाला आंदोलन करून आम्हाला हिंदूंना जागृत करायचंय। हा जिहाद जिकडे जिकडे वाढत चाललेला आहे हा आपण संपवला पाहिजे। हिंदूंनी संघटित झालं पाहिजे। मूर्खा घालायचा विषय आहे। नाशिकच्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये झालेल्या महिलांचे अत्याचार आणि धर्मांतरांच्या विरोधात बजरंग दल देखील मैदानात उतरल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। परिस्थिती बघितली तर नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये इथे आंदोलन करताना पाहायला मिळत आहेत, निषेध व्यक्त करताना पाहायला मिळत आहेत। खरंतर मल्टीनॅशनल कंपनीमध्ये हिंदू मुलींवरती झालेला अत्याचार याचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी करताना पाहायला मिळते। ह्या हिंदू मुलींवरती अत्याचार होतोय, कॉर्पोरेटमध्ये या सगळ्या प्रकार होताना पाहायला मिळतोय। साहेब, हे सगळ्यात पहिले लक्षात घेतलं पाहिजे आपण की हे पंचर छाप असू द्या नाही तर किती सुशिक्षित होऊ द्या, यांना यांची जिहादी मानसिकता सोडायची नाहीये। हा जो देश आहे या देशाला यांना इस्लामीकरण करण्याचं यांचं जे षडयंत्र आहे त्यासाठी यांनी केलेले हे षडयंत्र जे आहे हे कंटिन्यू प्रमाणे यांचं हे जे प्रोपगंडा हा एक चालवत राहणार आहे। हिंदूंच्या कडून असं एखाद्या मुलीचं धर्मांतरण करण्याचा प्रकार तुमच्या एकूण आयुष्यामध्ये कधी तुम्ही पाहिला आहे का? लैंगिक शोषण, आर्थिक शोषण आणि धर्मांतरणासाठी दबाव टाकणे आणि याच्यातून धर्मांतरण करून आपली संख्या वाढवणे हा यांचा प्रमुख उद्देश या ठिकाणी आपल्याला समोर दिसतोय। कॅमेरा पर्सन सुनू भिडेसह सागर गायकवाड, जी 24 तास नाशिक।